प्रिय मित्रांनो, आज मंगळवार 10 डिसेंबर आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहत आहोत की परमेश्वर हा सांत्वन करणारा परमेश्वर आहे आणि तो आपल्या लोकांचं सांत्वन करतो। तो त्याच्या पापांची क्षमा करतो। त्यांनी केलेल्या सगळ्या गुन्ह्याबद्दल तो त्यांना क्षमा करतो आणि त्याने मात्र पश्चाताप करावा आणि त्याने आपल्या डोळ्यातून अश्रू ढाळले तर तो सांत्वन करता परमेश्वर तो त्याच्या उराशी त्याला जुलकही घेत आहे। म्हणून हा परमेश्वर खऱ्या अर्थाने मेंढपाळ आहे। जसं तो मेंढरांना आपल्या जवळ घेतो आणि जे काही विशेषतः गरीब असे लोक आहेत त्यांना तो अधिक आपल्या जवळ घेतो। म्हणजे दीन दुबळे ज्या विधवा आहेत त्या जे अनाथ आहेत त्या सर्वांना तो सांत्वन दाखवतो आणि त्या सर्वांना तो प्रेम देतो। प्रिय मित्रांनो, त्याप्रमाणे तो सांगतो आहे की येरुशलेममध्ये जे सुवार्ता सांगत आहेत त्यांनी मोठ्या आवाजाने सांगावं, निर्भयपणे सांगावं, कुणाची भीती बाळगू नये, कारण परमेश्वर तुमच्या बरोबर आहे। आणि विशेषतः तो मेंढपाळ आहे म्हणून मेंढर जशी तो राखतो त्याप्रमाणे प्रत्येक मेंढराला जणू काही तो आपल्या उराशी घेतो आणि त्यांचं रक्षण करतो। हो माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर हा किती दयाळू आहे, किती प्रेमाळू आहे आणि किती क्षमाशील आहे याची जाणीव तो करून देत आहे। म्हणून आजच्या शुभवर्तमानात देखील आपल्याला तेच दाखवलेलं आहे की हा परमेश्वर खऱ्या अर्थाने हा मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ जसं एक आपल्या सगळ्या मेंढराची काळजी घेतो, त्यांना चांगल्या हिरव्या कुरणात नेतो, त्यांना मधुर पाणी पाजतो आणि त्यांना योग्य तो चारा पुरवतो, त्याप्रमाणे हा परमेश्वर सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवत असतो। तो आपली मेंढरं आपल्या जवळ घेतो। विशेषतः एखादं मेंढरू हरवलं तर तो नव्याण्णव बाजूला ठेवतो, नीतिमान लोकांना बाजूला ठेवतो, परंतु त्या हरवलेल्याचा देखील शोध करून आणतो आणि आपल्या खांद्यावर घेऊन त्याच्यासाठी आनंद व्यक्त करतो। हो माझ्या प्रिय मित्रांनो, अशा प्रकारचा हा परमेश्वर जो आपल्या सर्वांची सतत काळजी घेतो, त्याच्यावर आपण प्रेम केलं आणि त्याच्या सहवासात आपण राहिलो तर नक्कीच आपलं जीवन अधिक प्रफुल्लित होईल। आणि असंही नाही की परमेश्वर एखाद्या लहान सहान गोष्टीबद्दल आपल्याला शिक्षा करेल, असंही नाही। म्हणून त्या परमेश्वराचं पहिल्या प्रथम आपण एकत्र बसून त्याचं जे प्रेम आहे, त्याची माया आहे, त्याची क्षमाशील वृत्ती आहे, त्याची दयाळू वृत्ती आहे, ह्या सगळ्यांचा आपण अभ्यास करावा आणि त्यावर मी प्रेम करीन आणि त्याच्याच प्रेमात राहीन अशा प्रकारची वृत्ती आपण बाळगली तर परमेश्वर आपल्याला नक्कीच सहाय्य करेल। आणि म्हणून तो आपल्याला सांगत आहे की त्याच्यासमोर कुणाचाही नाश होऊ नये अशी त्याची इच्छा आहे आणि ती इच्छा मनोमन पूर्ण करण्यासाठी तो त्याची कृपा देतो, पवित्र आत्मा देतो, तो आपल्याला संतांचा सहवास देतो, तो त्याचे 7 संस्कार देतो, अशा प्रकारे तो आपली काळजी पाहतो। आणि म्हणून माझ्या प्रिय भगिनींनो, जसं एखादा मेंढपाळ आपल्या मेंढराची काळजी घेतो तसा हा परमेश्वर आपली काळजी घेत आहे।